छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील इतर कुणाही राजाला न जमलेले 4 खास वर्ल्ड रेकॉर्ड्स, तुम्हाला माहिती नसलेल्या कुणीही न सांगितलेल्या महाराजांच्या या मोठ्या जागतिक विक्रमांचा हा लेखाजोखा नकाशांसह, आकडेवारीसह, मोजमापांसह आणि अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. शिवछत्रपती आणि जगात होऊन गेलेले इतर अनेक प्रसिद्ध राजे, महाराजे, सम्राट, सुलतान, बादशहा यांची तुलना इतिहास लेखकांनी केलेली आहे. महाराजांच्या बद्दलचे प्रसिद्ध व्यक्तींचे उद्गार आणि मते ही सुद्धा सांगितली गेली आहेत. पण एका अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे मात्र साफ दुर्लक्ष झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या अतुलनीय कार्यामधील महाराजांचे अनेक अद्वितीय पराक्रम आपल्याला माहिती आहेत. पण याच स्वराज्य स्थापनेतील महाराजांचे एक विशिष्ट कार्य असे आहे की जे जगातील इतर कुणाही सत्ताधीशाने केलेले नाही. ते करणे इतर कुठल्याही राजाला, सम्राटाला, सुलतानाला जमलेले नाही. म्हणजे अर्थातच हे महाराजांचे खास वर्ल्ड रेकॉर्ड आहे, म्हणजे जागतिक विक्रमच आहे. महाराजांच्या स्वराज्यातील त्यांच्या किल्ल्यांचे महत्त्व आपल्याला माहिती आहेच. महाराजांना जगातील सर्वात महान दुर्ग रचनाकार, दुर्ग बांधणी अभियंता असे म्हणतात, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. याच दुर्ग बांधणी क्षेत्रातील महाराजांची एक अचीवमेंट, एक विशिष्ट कार्य असे आहे की जे खरोखरच वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आणि हे वर्ल्ड रेकॉर्ड सागरी दुर्ग बांधणीमधील आहे. किल्ल्यांचे जमिनीवरील भूदुर्ग, डोंगरावरील गिरिदुर्ग आणि पाण्यातील जलदुर्ग हे 3 मुख्य प्रकार आपल्याला माहिती असतात. काही किल्ले मिश्र दुर्ग प्रकारचे असतात. उदाहरणार्थ भूदुर्ग आणि गिरिदुर्गाचे मिश्रण असलेला देवगिरी उर्फ दौलताबादचा किल्ला, याचा काही भाग सपाट जमिनीवर आहे, तर बाले किल्ला हा डोंगरावर आहे. अशाच प्रकारे जलदुर्गांचे म्हणजे सागरी जलदुर्गांचे सुद्धा 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे समुद्र किनाऱ्यावरील किल्ले. हे किल्ले एका बाजूने जमिनीशी जोडलेले असतात, तर यांच्या दुसऱ्या बाजूला समुद्र असतो. म्हणजेच हे किल्ले भूदुर्ग आणि जलदुर्गाचे मिश्रण असलेले मिश्र दुर्ग प्रकारचे किल्ले असतात. यांना कोस्टल फोर्ट म्हणजेच किनारी दुर्ग असे म्हणतात. विजयदुर्ग, देवगड, जयगड, रत्नागिरी हे महाराजांचे किल्ले या मिश्रदुर्ग प्रकारातील आहेत. सागरी दुर्गांमधील दुसरा प्रकार फार महत्त्वाचा आणि अगदी वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. हे अस्सल आणि परिपूर्ण जलदुर्ग भर समुद्रातील बेटावर बांधलेले असतात. म्हणजेच ते सर्व बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेले असतात. आणि याच सी आयलंड फोर्ट अर्थात समुद्रातील बेटावरील किल्ले या कॅटेगरीत, या प्रकारात खास महाराजांचे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. खरे तर या बाबतीत महाराजांचे एक नव्हे 4 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. आता हा सर्व विषय आपण त्या विक्रमांच्या जागतिक इतिहासाच्या पार्श्वभूमीसह, तसेच महाराजांच्या त्या किल्ल्यांच्या नावांसह आणि क्षेत्रफळ तसेच तटबंदीच्या मोजमापांच्या आकडेवारीसह सविस्तरपणे पाहूयात. जागतिक इतिहासामध्ये 19व्या शतकाच्या मध्यापासून पुढे म्हणजे साधारण इसवी सन 1850 नंतरचा काळ हा आधुनिक काळ म्हणून ओळखला जातो. यापूर्वीच्या जवळपास 2-2.5 हजार वर्षाच्या कालखंडाच्या ज्ञात इतिहासाचे प्राचीन आणि मध्ययुगीन असे 2 कालखंड आहेत. यातील प्राचीन कालखंड हा साधारण इसवी सन 1200 पर्यंत मानला जातो आणि इसवी सन 1200 ते इसवी सन 1850 हा मध्ययुगीन कालखंड मानला जातो. या कालखंडात जगभरात होऊन गेलेल्या सत्ताधीशांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. यामध्ये इंग्लंड, फ्रान्स वगैरे युरोपियन देशांमधील राजे आहेत. मध्य पूर्वेतील इराण, इराक, अरबस्तानचे राज्यकर्ते आहेत. आशियातील चीन, जपान, रशियाचे सम्राट आहेत. आणि भारतातील खिलजी, तुगलक, मुघल, बहामनी, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही या सल्तनतींसह उत्तर आणि दक्षिण भारतातील काही हिंदू राजे सुद्धा आहेत. विजयनगरचे साम्राज्य सुद्धा याच कालखंडातील आहे. पण यात शिवछत्रपती हे असे एकमेव राजे आहेत ज्यांनी भर समुद्रात 1-2 नव्हे तब्बल 5 जलदुर्ग बांधलेले आहेत. सागरी बेटावर सर्वाधिक संख्येने किल्ले बांधणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हा एक जागतिक विक्रम आहे जो दुसरा कुणीही सत्ताधीश करू शकलेला नाही. महाराजांचे हे 5 अस्सल सागरी दुर्ग म्हणजे मुंबई जवळच्या समुद्रातील खांदेरी किल्ला, अलिबागचा कुलाबा किल्ला,
मुरुड जवळच्या समुद्रातला पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला, हर्णे जवळच्या समुद्रातील सुवर्णदुर्ग आणि मालवण जवळचा सिंधुदुर्ग. यातील कुलाबा किल्ला हा ओहोटीच्या वेळी भूमार्गाने जमिनीशी जोडलेला असतो, पण भरतीवेळी समुद्राने पूर्णपणे वेढलेला असतो. हा किल्ला पाण्यामध्ये जास्त काळ असतो. यामुळे हा किल्ला समुद्री जलदुर्गात धरलेला आहे. आणि नाही धरला तर काय होईल ते मी पुढे सांगणारच आहे. भर समुद्रातील या 5 जलदुर्गांमुळे एका राजाने बांधलेले समुद्री बेटावरील सर्वाधिक किल्ले म्हणजे सर्वात जास्त संख्येने किल्ले हा जागतिक विक्रम महाराजांचाच ठरतो. आता दुसरे रेकॉर्ड. महाराजांचा मालवण जवळचा सिंधुदुर्ग हा जगातील सर्वात जास्त क्षेत्रफळाचा समुद्री दुर्ग आहे. याचे क्षेत्रफळ तब्बल 48 एकर आहे. इतक्या मोठ्या आकाराचा म्हणजे एरियाचा समुद्री दुर्ग इतर कुठल्याही सत्ताधीशाने बांधलेला नाही. म्हणजे जगातील सर्वात मोठा समुद्री बेटावरील दुर्ग बांधण्याचा जागतिक विक्रम महाराजांचाच आहे. तिसरे रेकॉर्ड आहे जलदुर्गांच्या एकूण क्षेत्रफळाच्या बाबतीतले, म्हणजे भर समुद्रातील दुर्गांच्या बांधकामांनी व्यापलेले क्षेत्र. सिंधुदुर्ग किल्ला 48 एकरांचा आहे. सुवर्णदुर्ग 11.25 एकरांचा आहे. खांदेरी 16 एकरांचा आहे. कुलाबा 8.25 एकरांचा आहे. तर पद्मदुर्ग 3.25 एकरांचा आहे. महाराजांच्या या सर्व जलदुर्गांचे मिळून एकूण क्षेत्रफळ आहे 86 एकर 30 गुंठे, म्हणजे जवळपास 87 एकर. समुद्रामध्ये इतक्या क्षेत्रफळाचे बांधकाम आधुनिक काळापूर्वीच्या मध्ययुगाच्या 650 वर्षांच्या इतिहासात दुसऱ्या कुणाही सत्ताधीशाने केलेले नाही. त्यापूर्वीच्या प्राचीन काळात सुद्धा इतक्या संख्येने आणि इतक्या क्षेत्रफळांचे जलदुर्ग जगातील इतर कुठल्याही सत्ताधाऱ्याने बांधल्याचा ठाम अस्सल आणि समकालीन पुरावा मला आढळलेला नाही. त्यामुळे समुद्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ दुर्ग बांधणीने व्यापणारा एकमेव राजा या वर्ल्ड रेकॉर्डचे मानकरी शिवछत्रपतीच ठरतात. चौथे रेकॉर्ड आहे समुद्रातील सर्वाधिक लांबीच्या दुर्ग तटबंदीचे. सिंधुदुर्गाची तटबंदी 9200 फूट लांबीची आहे. खांदेरीची 4400 फूट आहे. सुवर्णदुर्गाची 4900 फूट आहे. पद्मदुर्गाची 2600 फूट आहे आणि कुलाब्याची 5100 फूट आहे. या सर्व जलदुर्गांच्या तटबंदींची मिळून एकूण लांबी 26200 फूट भरते. किलोमीटरमध्ये ही लांबी तब्बल 8 किलोमीटर होते. म्हणजे समुद्रातील सर्वाधिक लांबीची दुर्ग तटबंदी बांधण्याचे वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा महाराजांच्याच नावावर करावेच लागते. आतापर्यंत सांगितलेल्या माहितीतील किल्ल्यांचे क्षेत्रफळ आणि तटबंदीची लांबी याबाबत थोडेसे सांगतो. सिंधुदुर्ग, खांदेरी आणि कुलाबा या किल्ल्यांची शासकीय खात्यांमार्फत मोजणी झालेली आहे. ती आकडेवारी उपलब्ध आहे. पद्मदुर्ग आणि सुवर्णदुर्ग या दोन्ही किल्ल्यांच्या तटबंदीच्या विशिष्ट भागाची लांबी मी प्रत्यक्ष मोजून त्यानंतर गुगल अर्थवरून या किल्ल्यांचे अगदी वरून घेतलेले स्केलसह म्हणजे प्रमाणासहचे फोटो अर्थात प्लॅन आणि याच्या जोडीला काही इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर वापरून पद्मदुर्ग आणि सुवर्णदुर्गाची मोजमापे मी काढलेली आहेत. खांदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग या 5ही किल्ल्यांचे प्रमाणबद्ध म्हणजे विथ स्केल नकाशे मी तयार केले आहेत. यातून काढलेले किल्ल्यांचे क्षेत्रफळ आणि तटबंदीची लांबी यामध्ये जास्तीत जास्त 5% कमी जास्त होऊ शकते. कारण माझ्या पद्धतीने मी काढलेली सिंधुदुर्ग, कुलाबा आणि खांदेरीची मोजमापे या किल्ल्यांच्या उपलब्ध मोजमापांशी ताडून पाहिली असता यामध्ये 5% जास्त फरक पडत नाही. प्रतापगड जीर्णोद्धाराचे कार्य करताना पूर्ण प्रतापगड मी टेप लावून मोजला होता आणि मी या आधी सांगितलेल्या तंत्राने सुद्धा प्रतापगडाची मोजमापे मी काढली होती. या दोन्हीमध्ये जेमतेम 5% आसपासच फरक पडला होता. आता अलिबागचा कुलाबा किल्ला ओहोटी वेळी जमिनीशी जोडला जात असल्याने जरी महाराजांच्या जलदुर्गांच्या यादीतून वगळला तरी महाराजांच्या आपण पाहिलेल्या 4 वर्ल्ड रेकॉर्ड्सना काहीच बाधा पोचत नाही. अगदी फक्त खांदेरी, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे 4च जलदुर्ग विचारात घेतले तरी महाराजांच्या सर्वाधिक संख्येने समुद्री जलदुर्ग बांधणे, सर्वात मोठा समुद्री दुर्ग बांधणे, सर्वाधिक एकूण क्षेत्रफळांचे समुद्री दुर्ग बांधणे
आणि सर्वाधिक लांबीची समुद्री दुर्गांची तटबंदी बांधणे, या 4ही वर्ल्ड रेकॉर्ड्सना काहीच फरक पडत नाही, ते अबाधितच राहतात. जगाच्या इतिहासातील मध्ययुगीन कालखंडात हे 4 जागतिक विक्रम प्रस्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत. जर कुणाला या बाबींना, या वर्ल्ड रेकॉर्ड्सना चॅलेंज करायचे असेल, म्हणजे महाराजांच्या या वर्ल्ड रेकॉर्ड्सवर कुणाचा आक्षेप असेल, तर त्याने ते तसे अस्सल आणि समकालीन पुराव्यांनिशी सिद्ध करून दाखवावे. महाराजांच्या त्या 4 जागतिक विक्रमांचा हा ठाम दावा मोजमापे आणि आकडेवारीसह सर्वप्रथम आपल्या या मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक अद्वितीय गुणवैशिष्ट्यांमध्ये सर्वाधिक संख्येने समुद्री बेटावरील किल्ले, सर्वात मोठा समुद्री दुर्ग, समुद्री दुर्गांचे सर्वाधिक क्षेत्रफळ आणि सर्वाधिक लांबीची समुद्री दुर्ग तटबंदी या महाराजांच्या 4 जागतिक विक्रमांचा समावेश केला की महाराज इतरांच्या तुलनेमध्ये सर्वश्रेष्ठ आणि अतुलनीय असे का आहेत, याचे आणखी एक जबरदस्त महत्वाचे अभेद्य कारण आपल्या समोर येते. मित्रांनो, महाराजांच्या सागरी जलदुर्गांच्या बाबतीतील 4 रेकॉर्ड्स बाबत मी जे काही सांगितले ते तुम्ही स्वतः सुद्धा थोडा अभ्यास करून तपासू शकता. प्राचीन काळापासून इसवी सन 1850 पर्यंतच्या कालखंडातील आणि त्यातल्या त्यात मध्ययुगीन कालखंडातील जगातील सर्व महत्वाच्या देशांचे इतिहास आणि त्यातही सागरी आणि आरमारी इतिहास अनेक संदर्भ आणि पुराव्यांनिशी असलेल्या पुस्तकातून उपलब्ध आहे. अनेक देशांच्या नौदलांच्या अधिकृत वेबसाईट्सवर त्या नौदलाविषयीची पूर्वीपासूनची माहिती उपलब्ध आहे. त्यामध्ये किनारी दुर्ग म्हणजे कोस्टल फोर्ट्स आणि भर समुद्रातील बेटावरील दुर्ग म्हणजे सी आयलँड फोर्ट्स याबाबतची इत्यंभूत माहिती सुद्धा दिलेली आहे. ती सर्व पाहून महाराज हेच सागरी जलदुर्गांच्या बाबतीत 4 खास जागतिक विक्रमांचे मानकरी आहेतच हे तुम्हाला अगदी नेमकेपणाने कळेल. महाराजांचे जागतिक सागरी विक्रम उलगडून सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. ही माहिती नवीन वाटली असेल, आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.